ब्लाउज शिलाई करताना हा पाठीमागच्या बाजूला आपण जो टक्स घेतो ना, तर त्यामध्ये नेमकी काय चूक होते की त्यामुळे काय होतं की हे अस्तर आणि हे ब्लाउज पीसचं कापड व्यवस्थित शिलाईमध्ये येत नाही. ही चूक जवळपास 90% महिला करत असतात. मागील टक्स शिलाईची प्रॉपर पद्धत काय आहे चला तुम्हाला सांगते. हा पाठीमागचा भाग आहे अस्तर आणि हा मेन फॅब्रिक मी एकमेकांना जोडून घेतलेलं आहे आणि हे टक्सचं मार्किंग करून घेतलं. आपण जनरली काय करतो, असा टक्स म्हणजे असं पकडतो आणि इथं शिलाई करतो. इथे आपला हा टक्स शिलाई करून झालेला आहे, पण बऱ्याच वेळेला जर आपण असं बघितलं ना, तर इथं शिलाईमध्ये आपलं कापड आलेलं नसतं. हे बघा इथं सुद्धा तसंच झालेलं आहे. टक्सची मार्किंग वरतीपर्यंत होती आणि इथं आपली शिलाई मध्ये म्हणजे कापड आलेलं नाहीये. तर याची प्रॉपर पद्धत तुम्हाला सांगते. दुसऱ्या बाजूचा पार्ट मी घेतलेला आहे आणि इथं मी टक्सचं मार्किंग केलेलं आहे. टक्सचं मार्किंग आहे ना, बरोबर त्यावर असा दाब ठेवायचा अशा पद्धतीने आणि एक शिलाई मारून घ्यायची. हे बघा आता ही शिलाई दिल्यामुळे काय होतं ना, हे कापड एकमेकांना एकदम पॅक होऊन जातं. बरोबर, हे बघा इथं पण आपली मागच्या बाजूला पण शिलाई आलेली आहे. फिनिशिंग साठी हा धागा कट करून घ्यायचा आणि आता आपण ज्या वेळेला असा टक्स घेऊ त्यावेळेला आपलं दोनही कापड बरोबर शिवले जातात. म्हणजे टक्स घेताना जो आपला मेन फॅब्रिक आहे म्हणजे ब्लाउज पीसचं जे कापड आहे ते नेहमीच दाबलं जातं, शिलाई होतं. ही टक्स शिलाईची प्रॉपर पद्धत आहे. याआधी तुम्हाला ही पद्धत माहित होती का हे सुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा. आणि बघा इथं शिलाई आपल्याला लॉक करायची असते म्हणजे जेणेकरून ती निघणार नाही. आणि बघा इथं बघू शकतात तुम्ही छान सुंदर असा हा टक्स आपला शिलाई करून झालेला आहे. अस्तर आणि ब्लाउज पीसचा कापड असे हे दोनही शिवले गेलेले आहेत. इथं तुम्ही बघू शकतात. इथं नखाच्या साह्याने असं प्रेस करून घेतलं तरी चालतं किंवा याला प्रेस केली तरी सुद्धा चालते. आणि हे आतील बाजूने सुद्धा तुम्हाला टक्स दाखवते. टक्स शिलाईची ही प्रॉपर पद्धत आहे. शिलाई संबंधीच्या अशाच नवनवीन टिप्स आणि ट्रिक्स जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही ट्रिक आवडली असेल तर लाईक करा.